नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पहा 26 एप्रिलला आता पेपर होऊ घातलेला आहे। अवघ्या काही वेळातच आपला पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण हे महामॅरेथॉन लेक्चर आणलेलं आहे इतिहास विषयाबद्दल बरेच काही प्रश्न मी पाहिले की न्यायालयीन भरतीवर विचारतात। तर याही भरतीला इतिहास या विषयावरचे प्रश्न विचारतील आणि ते कशा स्वरूपाचे असतील यासाठी एक आपण महामॅरेथॉन सिरीज आणलेली आहे। ओके, या लेक्चरमध्ये तुम्हाला ते प्रश्न आपण 100 प्रश्नाची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत। ओके, तर हे 100 प्रश्न पहा आणि याच प्रश्नामधून काही प्रश्न रिपीट होऊ शकतात जे की तुम्ही हे सेशन फक्त शांतपूर्वक पहा। ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। ओके, पहा पहिला प्रश्न काय आहे। प्लासीच्या लढाईच्या वेळी बंगालचा नवाब कोण होता? आता प्लासीची लढाई 23 जून 1757ला झालेली आहे। ही प्रसिद्ध लढाई आहे कारण येथे काय झाला होता, इंग्रजांनी आपला पाय रोवला होता भारतामध्ये। तर ती लढाई इंग्रज आणि सिराजुद्दौला याच्यामध्ये झाली होती, लक्षात ठेवा। नंतर आपण पाहतो बक्सारचं युद्ध, मीर कासिम, ओके, जे की मीर जाफरनं धोका दिला होता सिराजुद्दौलाला आणि सिराजुद्दौलाला जो मीर जाफरनं धोका दिला होता, मीर जाफरचा जावई मीर कासिम, या मीर कासिममध्ये आपण पाहतो बक्सारचं युद्ध याच्यावर प्रश्न विचारला आहे। ओके, बक्सार युद्ध लक्षात ठेवा। बक्सार युद्ध हे इंग्रज कंपनी आणि कोणामध्ये झालं होतं माहिती आहे का? मीर कासिम, ओके, आणि जाफरमुळेच काय झालं होतं, इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता रोवली होती, लक्षात ठेवा। कारण तिथं सिराजुद्दौलाचा आपण पाहतो 23 जून 1757ला काय झाला होता, याचा ओके पराभव झाला होता। दुसरा क्वेश्चन पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता, लक्षात ठेवा। ओके, यानं दुहेरी राज्यव्यवस्था आणली होती। याच्याबद्दल प्रसिद्ध एक प्रश्न आहे, दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या गव्हर्नरनं आणली होती? दुहेरी राज्यव्यवस्था, लक्षात ठेवा, दुहेरी राज्यव्यवस्था। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारतात, बंगालचा गव्हर्नर, कारण बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हे पद आपण पाहतो 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने लागलेलं आहे। 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने लागलेलं आहे, जे की आपण या रेग्युलेटिंग ॲक्ट काय आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची आपण स्थापना पाहतो। ओके, आणि जे बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला, लक्षात ठेवा। बंगालचा गव्हर्नर जनरल, हे जनरल नाव लागलं, लक्षात ठेवा। आणि हा जनरल होता कोण माहिती आहे का? पहिला वॉरन हेस्टिंग यावर वारंवार पेपरला याच्यावर विचारलेला आहे, पहिला गव्हर्नर जनरल। ओके, बंगालचा गव्हर्नर जनरल। त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल आपण पाहतो लॉर्ड विल्यम बेंटिंग, आणि त्यानंतर व्हाईसराय पाहतो कॅनिंग। म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे, गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर व्हाईसराय, आणि त्यानंतर भारतात पुन्हा एक गव्हर्नर आलं होतं, माहीत आहे का? माउंटबॅटन आला होता, आणि सी राजगोपालचारी पहिला भारतीय गव्हर्नर जनरल स्वातंत्र्यानंतरचा आणि शेवटचा। नंतर राष्ट्रपती पदाला आपण पाहतो। इथपर्यंत तुम्हाला हे साखळी माहीत पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न वारंवार विचारलेले जातात। तर बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग, आणि वॉरन हेस्टिंगवर अजून कोणता प्रश्न विचारतात माहिती आहे का? दुहेरी राज्यव्यवस्था क्लाइव्हनं सुरू केली होती बंगालमध्ये, तर ही कोणी केली? वॉरन हेस्टिंगनं बंद केली, लक्षात ठेवा। आणि गव्हर्नर जनरल जेव्हा हे जनरल पद लागलं तेव्हा जे काही मद्रास आणि मुंबई प्रांत होते हे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन आले। ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवा, कारण वारंवार प्रश्न येतात। फास्ट ट्रॅक लेक्चर आहे, बरंच सांगायचा प्रयत्न करालो पण यावर प्रश्न येतो, लक्षात ठेवा। पहा नेक्स्ट क्वेश्चन, वास्को द गामा आपल्याला माहित आहे भारतात कोणत्या वर्षी पोहोचला? डायरेक्ट साल विचारतात, 1498ला पोहोचतात। आणि कुठं पोहोचला ह्याच्यावर वारंवार प्रश्न आहे, कालिकत येथे आला होता तो, लक्षात ठेवा। ओके, कालिकत येथे आला होता तो, दक्षिणेकडे आपल्याला माहिती आहे भारताच्या, तर तो वास्को द गामा होता। तर याचं साल वारंवार वेळा विचारला आहे, 1498, लक्षात ठेवा। त्यानंतर पहा चौथा प्रश्न, द्विदल शासन पद्धती बंगालमध्ये कोणी सुरू केली? आता सांगितलं मी, रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी शासन व्यवस्था म्हणून आपण त्याला। बंगालमध्ये कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्ह। अरे रद्द कोणी केली, बंद कोणी केली? वॉरन हेस्टिंग, लक्षात ठेवा। पाचवा क्वेश्चन पहा, तैनाती फौज पाहतो आपण, लॉर्ड वेलस्ली, तैनाती फौज आपण पाहतो 1798ला, जे ओके 1798चा काळ पाहतो आपण, लॉर्ड वेलस्लीचा तैनाती फौज आणली होती। तैनाती फौजमध्ये माहिती आहे आपल्याला, त्यांची जे काही सैनिक असतील, ओके, जे की राज्यांची देखभाल करतील, त्यांच्या राज्याची, फक्त त्याच्या स्वरूपात त्याला राजाला काय द्यावं लागेल? पैसा आणि काहीतरी जमीन द्यावं लागेल। ओके, अशा प्रकारची एक म्हणजे जबरदस्त प्लॅनिंग होती इंग्रजाची, त्याला काय म्हणू आपण? तैनाती फौज। याच्याबद्दल एक प्रश्न विचारतात, पहिली तैनाती फौज स्वीकारणारा पहिला राज्यकर्ता भारतातला कोण किंवा राजा कोण? तर तो नवाब होता, लक्षात ठेवा। पहिला कोण होता? तो नवाब होता। ओके, हैदराबादचा निजाम होता, लक्षात ठेवा। पहिली, याच्यावर वारंवार प्रश्न विचारला आहे, हैदराबादच्या निजामनं काय केलं होतं माहीत आहे का? पहिल्यांदा जे काय म्हणू आपण
तैनाती फौज स्वीकारली होती. म्हणजे तैनाती फौज म्हणजे इंग्रजाचं सैन्य स्वीकारणं आणि त्या बदल्यात त्या इंग्रजाच्या सैन्याला त्यांची पेमेंट करणं, त्याचा राहण्या खाण्याचा खर्च करणं आणि ते सैन्य काय करतील, त्या राज्याची जे काय राज्य आहेत त्याचा कारभार पाहतील. म्हणजे कोणा सैन्य म्हणजे युद्ध वगैरे होतील तर ते युद्धामध्ये हेच लढतील, लक्षात ठेवा. त्या बदल्यात त्या राजाला काय द्यावं लागेल, पैसा आणि काही जमीन द्यावं लागेल, अशा प्रकारे होतं. ओके. आणि त्यांचा एक इंग्रज अधिकारी त्याच्या मध्यस्थी राहील. म्हणजे कोणताही राजा दुसऱ्या राज्यासोबत काही व्यवहार करत असेल तर त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगावं लागेल. म्हणून अशा प्रकारे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये सत्ता रोवलेली आपण पाहतो. त्याच्यामध्ये तैनाती फौज हे खूप महत्त्वाचं आहे आणि लॉर्ड वेलस्ली हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो 1802ला काय रे, तर 1802ला आपलं पाहतो दुसरा बाजीराव पेशवा याने तैनाती फौज स्वीकारली. म्हणूनच 1803 आणि 1805चा आपण दुसरं मराठा इंग्रज युद्ध पाहतो, कारण शिंदे आणि होरकळ घराण्याला ते मान्य नव्हतं तैनाती फौज. ओके. एवढ्या डीपमध्ये जात नाही, पण याच्यावर लक्षात ठेवा. ते प्रश्न विचारतात हैदराबादचा निजामने स्वीकारलं आणि कधी 1802ला दुसरा बाजीराव पेशवा याच्यावर प्रश्न विचारतात. ओके. दुसरा बाजीराव पेशवा, इथं दुसरा पेशवा करतो, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. नोट करा, 2 दिवसावर पेपर आलेला आहे. त्यानंतर पहा, आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात, राजा राममोहन राय. आधुनिक भारताचे अग्रदूत, ओके, नव्या युगाचे अग्रदूत याला कोणाला म्हणतात, राजा राममोहन राय. आपण पाहतो 1828ला ब्राह्मो समाज याच्यामध्ये एकेश्वरवाद यांनी मांडला आणि महत्त्वाचं म्हणजे सतीपती बंद ही जी केलेली आहे याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आपण पाहतो राजा राममोहन रायची राहिलेली आहे. म्हणून आपण आधुनिक भारताचे जनक म्हणतो. आणि आधुनिक भारताचे शिल्पकार एक प्रश्न विचारलेला आहे वारंवार. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरूला म्हणतात. आणि भारतीय राज्यघटने शिल्पकार आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वारंवार यावर पिक्चर म्हणजे काय म्हणू आपण, रिपीट होत राहते. ओके. जसा टी व्हीवर पिक्चर आपण हे पाहतो सूर्यवंशम, तसा हे पेपरला हे रिपीट क्वेश्चन राहतात. राजाराम मोहन राय तुमचा आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष. एवढे सोपे प्रश्न राहतात, फक्त आपण काय करतो, गोंधळतो आणि अभ्यासमध्ये डीपमध्ये जातो, पण ते प्रश्न विचारत नाहीत. म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाचं सेशन आणलं. याच्या बाहेरचे प्रश्न विचारणार नाहीत, लक्षात ठेवा. 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीत कोणी केले, मी याच्या आधी सांगितलं. 1857च्या उठावावर एक प्रश्न राहणार. तर 1857च्या इथं दिल्लीचं नेतृत्व पाहतो आपण, त्याला समोर केलं होतं, पूर्ण त्याला चेहरा दाखवला होता आपण 1857चा, तो म्हणजे बहादूर शाह जफर. बख्त खान एक होता याच्यामध्ये दिल्लीमध्ये नेतृत्व करणारा, त्याचं नाव विचारू शकतात, बख्त खान. ओके. बख्त खान. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार एक प्रश्न विचारतो जो की कानपूरचं 1857च्या उठावामध्ये नेतृत्व कोणी केलं, तर तो नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. त्याच्यानंतर झाशी आपल्याला माहीत आहे कोणती, राणी लक्ष्मीबाई. आणि त्याच्यानंतर अवध पाहतो आपण, अवध पाहतो बेगम हजरत महल, त्याला अवध म्हणू किंवा लखनौ म्हणू. ओके. तर याचं नेतृत्व केलं तर कोणी केलेलं आहे, हे 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं यावर प्रश्न 100% राहतो, ते पण पाहून घ्या. त्यानंतर पहा, रामकृष्ण मिशनची स्थापना आपल्याला माहीत आहे. रामकृष्ण परमहंस आपल्याला माहीत आहे काय, कोण होते, परमहंस कोण होते, हे होते स्वामी विवेकानंद यांचे गुरु. त्याच नावावर 1897ला स्वामी विवेकानंदन आपण पाहतो की त्यांच्या गुरुलाच स्मरून त्यांनी काय केलेलं आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कधी, याचा साल विचारतात 1897. ओके. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं विचारतात 1893ची त्यांची शिकागो धर्म परिषद. या 2 याच्यावर स्वामी विवेकानंदन विचारल्या जातात. शिकागो. ओके. शिकागो लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पहा, गदर पार्टी स्थापना कुठे झाली, सॅन फ्रान्सिस्को पाहतो आपण, अमेरिका आहे. ओके. सॅन फ्रान्सिस्को गदर पार्टी पाहतो आपण, तर कुठे झाली, सॅन फ्रान्सिस्को कुठे येते, अमेरिका या शहरामध्ये येते. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कोणत्या यात्रेने झाली, दांडी यात्रा पाहतो आपण. सविनय कायदेभंग, कारण हे ऐकायला तयार नव्हते दलिंदर इंग्रज, त्यानंतर सविनय कायदेभंग गांधीजीला करावा लागला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली दांडी यात्रा. साबरमतीचे दांडी आपण पाहतो, 78 अनुयायी सोबत होते आणि नंतर खूप जोडले. ओके. 24 दिवसाचा हा प्रवास होता आणि आपण पाहतो 5 एप्रिलला ते पोहोचले आणि 6 एप्रिलला त्यांनी मीठ हातात घेतला आणि तो ज्याचा जो काही कायदा होता मिठावरचा तो मोडून काढला. ओके. तर तो दांडी यात्रा पाहतो आपण. त्याच्यानंतर आपण पाहतो सविनय कायदेभंग 5 मार्च 1931 आयर्विन आणि गांधीमध्ये झालेला करार. ओके. आयर्विन करार म्हणतात त्याला, दिल्लीमध्ये झालेला. त्याच अनुषंगाने आपण पाहतो की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी सामील झाले. ओके. की आणि सविनय कायदेभंग ही चळवळ मागे घेतली. हे दांडी यात्रेपासून त्यांनी सुरुवात केली होती, लक्षात ठेवा. ओके. भारताच्या फाळणीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते, माउंट बॅटन योजना. 3 जून 1947ला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ठीक आहे तयार आहोत पाकिस्तान वेगळा द्यायला. त्याला काय म्हणतो, फाळणीची योजना कोण मांडली होती, काय म्हणतो, माउंट बॅटन योजना 3 जून 1947ला. आणि आपण पाहतो 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान आपण वेगळा देऊन टाकला. ओके. मुस्लिम लीगची स्थापना पाहतो आपण 1906ला. मुस्लिम लीगची स्थापना म्हणून आगा खान वगैरे याच्यामध्ये सामील होते. तर मुस्लिम लीगची स्थापना होती की इंग्रजासोबत एकनिष्ठ राहायचं, कारण याच्यामध्ये दलिंदर इंग्रजाचंच काम होतं मुस्लिम लीग स्थापना करण्यामागे. कारण 1909चा मोर्लेमेंटो कायदा पाहतो आपण, 1909चा मोर्लेमेंटो जे कायदा पाहतो ना, याच्यामध्ये मुस्लिमाला स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. म्हणून मुस्लिम लीग ही स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा हात कोणाचा होता, दलिंदर इंग्रजाचा होता, हे बी लक्षात ठेवा. पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं, लंडन 1930-31.
लंडन. यावर अजून एक प्रश्न विचारतात, तिन्ही गोलमेज परिषदेला कोण हजर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसऱ्या गोलमेज परिषदेला किंवा असा प्रश्न विचारतात, गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. ओके. त्यानंतर रॅम्से मॅकडोनाल्ड कोण होते? त्याचे अध्यक्ष होते. आणि काय जातीय निवड आहे कोणत्या याच्यामध्ये मांडला होता आणि कशा संबंधित होता? पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करारामध्ये कोणाच्या सह्या होत्या? ओके. इकडे मदन मोहन मालवीय, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुणे करार झाला तेव्हा गांधीजीनं कोणतं उपोषण केलं? एरवडा तुरुंगामध्ये. या गोष्टी याच्या रिलेटेड आहेत, तेही पाहून घ्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला रे? पिंगली व्यंकय्या. आपण पाहतो. ओके. केशरी पाहतो, पांढरा पाहतो आणि हिरवा कलर पाहतो. हे पिंगली व्यंकय्यानं आपण पाहतो की डिझाईन केलेला आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रध्वज 3.2 याची लांबी असते. ओके. 3.2 राष्ट्रध्वज. त्याच्यामध्ये अशोक चक्र पाहतो आपण. ओके. मुंबईत एल्फिस्टन यांच्या सहकार्याने कोणती संस्था स्थापन केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन संस्था पाहतो. मुंबईचा एक आपण मुंबईत एल्फिस्टन. ओके. हे एक गव्हर्नर जनरल होता आणि त्या एल्फिस्टन म्हणतो की त्यांनी काय केली होती? संस्था स्थापन केली होती. त्याला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणू आपण. ओके. मुंबई, कोलकाता आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना आपण पाहतो 1862. 1861चा उच्च न्यायालयीन कायदा होता. ओके. बॉम्बे हाय काय म्हणू आपण? इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1961 नुसार 1962 मध्ये मुंबई, कोलकाता, मद्रास. सर्वात पहिलं कोलकाता 1 जुलै 1862. दुसरं कोणतं? दुसरं मुंबई. दुसरं कोणतं? मुंबई 14 ऑगस्ट 1862. 1862. तिसरं कोणतं? मद्रास. मद्रास कधी? नाही मुंबई बरोबर 14 ऑगस्ट आणि मद्रास 15 ऑगस्ट. मद्रास 15 ऑगस्ट, लक्षात ठेवा. 1862. कारण न्यायालयीन पेपर आहे, तारखा विचारू शकता म्हणून लिहिलं. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? फॉरवर्ड ब्लॉक. आपल्याला माहीत आहे हरिपुरा अधिवेशन 1938चं आणि त्रिपुरी अधिवेशन 1939चं. त्रिपुरी अधिवेशन पाहतो पट्टाभी सीतारामय्या, जे की गांधीजीचे एक निष्ठावान होते. यांना सुभाषचंद्र बोसनं निवडणुकीमध्ये हरवलं होतं 1939च्या काय म्हणू आपण राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये. आणि त्यावेळेस 1939ला सुभाषचंद्र बोस हे काय झाले होते? अध्यक्ष झाले होते. त्रिपुरी अधिवेशन. ते कुठलं अधिवेशन होतं? त्रिपुरी. पण खूप म्हणजे याच्यामध्ये काय झालं? काँग्रेसमध्ये आणि गांधीजी आणि सुभाषचंद्र बोसमध्ये यांचे काही विचार पटन नव्हते. ओके. कारण त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि यांची विचारशैली जरा वेगळी होती, हिंसेच्या स्वरूपाची होती. आणि हिंसा न मानणारे कोण होते? गांधीजी. म्हणून काय केलं? त्यांनी त्याग केला. ओके. राजीनामा दिला त्या 1939च्या त्रिपुरी अधिवेशनाचा. आणि त्यानंतर त्यांनी 1939ला पाहतो आपण फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 18वा क्वेश्चन पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह कधी केला? 2 मार्च 1931. हा प्रश्न विचारतात. काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930ला केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. शिवाजी महाराजांच्या प्रशासनात अमात्य काय काम पाहत रे? राज्याच्या जमा खर्च पाहणे. ओके. अमात्य काय पाहत असते? राज्याचा जमा खर्च. अर्थकारभार यांच्याकडे होता, अमात्याकडे. ओके. राज्याचा कसा जमा खर्च होत आहे ते पाहणे त्यांच्याकडे काम होतं. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाले सा कळस. ओके. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी आपण पाहतो वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि जे काही कळस म्हणतो आपण संत तुकारामाला म्हणतो, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील क्रांतिकारकाचे कुलदैवत असे कुणाला म्हणतात? ओके. स्वातंत्र्यवीरांचे मुकुटमणी म्हणून आपण त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांना म्हणतात. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर शेठ. पाहतो आपण 1852ला एक पहिली राजकीय संघटना म्हणून याचा उल्लेख केला जातो. तो म्हणजे कोणी केलेला? नाना शंकर शेठ. त्याला जगन्नाथ शंकर शेठ म्हणतात. मुंबईचे शिल्पकार म्हणतात यांना. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महाराष्ट्रात कोणते ठिकाण प्रसिद्ध होते? वडाळा. सिंधुदुर्ग पाहतो, शिरोडा पाहतो आपण. ओके. ठाणे वगैरे आणि मालवण पाहतो. हे बी आपण कुठं पाहतो? कोकणामध्ये. इथे काय पाहतो आपण? मिठाचा सत्याग्रह केला कारण इथं समुद्रकिनारा लाभला होता, लक्षात ठेवा. ओके. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? 17 सप्टेंबरला. माहिती आहे आपला मराठवाडा मुक्ती संग्राम. कारण मराठवाडा हे पाहतो आपण निजामाच्या राजवटीखालीमध्ये होता, हैदराबाद संस्थानामध्ये होता. आणि हे निजाम महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छित नव्हता किंवा भारतामध्ये येऊ इच्छित नव्हता. तर याला काय केलेलं आहे? ऑपरेशन पोलो राबवलं होतं. ऑपरेशन पोलो. ओके. पंडित जवाहरलाल नेहरूनं म्हणजे पोलीस पाठवले होते आणि या निजामाला भारतात यावंच लागलं. तर 17 सप्टेंबर आपण काय म्हणतो की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मानले जाते. ओके. लोकितवादी यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रिके केले? लोकितवादीमध्ये गोपाळ हरी देशमुख. याच्यावर तो पण नाव विचारतात. गोपाळ हरी देशमुख यांचं नाव होतं ते. गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. ओके. गोपाळ हरी देशमुख. तर त्यांनी प्रभाकर भाऊ महाजनचं होतं. हे भाऊ महाजन. प्रभाकर कोणाचं होतं? भाऊ महाजन. ओके. भाऊ महाजनचं प्रभाकर होतं. यांच्यामधून त्यांनी शतपत्रे लिहिली. शतपत्रे म्हणजे किती होते? ते 108 पत्रे होते, हे लक्षात ठेवा. प्रभाकर हे भाऊ महाजनचं साप्ताहिक होतं. त्याच्यामधून लोकितवादीने काय केलं? शतपत्रे लिहिली. ओके. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली रे? स्वामी रामानंद तीर्थ. आणि स्वामी रामानंद तीर्थ आपण हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना म्हणतो. आणि हेच विद्यापीठाला नाव दिलेलं आहे नांदेडच्या.
हे बी लक्षात ठेवा. ओके, कारण मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. अंदमानाच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे कोण होते रे? महाराष्ट्रीयन क्रांतिकारक माहिती आहे. अंदमानमध्ये आपल्याला तिथं आपण कमला हा काव्यसंग्रह लिहिला होता, ते म्हणजे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1857च्या उठावाला त्यांनी स्वातंत्र्य समर म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी जोसेफ मॅजिनेचं चरित्र लिहिलं होतं. हिंदुत्व एक महत्त्वाचा ग्रंथ आहे त्यांचा, आणि कमला हा महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे. आणि ओके, काळ्या पाण्याची शिक्षा, ओके, काळे पाणी म्हणून त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. गोपाळ गणेश आगरकर, गोगा आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर फर्ग्युसन या कॉलेजचे होते. ते इतिहास आणि तर्कशास्त्र विषय शिकवत, आणि ते दुसरे होते. आता दिलं का कुठं? नाही, तर दुसरे होते, हे पण लक्षात ठेवा. दुसरे प्राचार्य होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे पहिले समाजसुधारक होते. ओके, त्यांचं महत्त्वाचं वृत्तपत्र विचारतात सुधारक कोणाचं वृत्तपत्र होतं असा प्रश्न विचारतात. 1888ला त्यांनी सुधारक वृत्तपत्र काढलं. त्याच्या आधी ते केसरीचे संपादन करायचे. मात्र केसरी हे कोणाचं वृत्तपत्र होतं? लोकमान्य टिळकांचं. तर केसरीचं त्यांनी संपादक केलेलं, लक्षात ठेवा. संपादक पण त्यांनी करायची, आणि सुधारक पण त्यांनी केलं होतं. सुधारकच्या इंग्रजी याचा अनुवाद पाहतो आपण, गोपाळकृष्ण गोखले हे करायचे. तर हे महत्त्वाचं आपण पाहतो. गोपाळ गणेश आगरकर एक तर्कवादी आणि बुद्धिप्रामाण्यवाद त्यांना म्हटलं जाते. हे एक महत्त्वाचे समाजसुधारक आपण महाराष्ट्रातले पाहतो. चतुसूत्री पाहतो आपण, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. हे कोणी मांडली? ते लोकमान्य टिळकांनी मांडली, लक्षात ठेवा. जे की चतुसूत्री मांडणारे कोण म्हटलं तर स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. आणि पहिल्या स्वराज्याचा उल्लेख जर कोणी केला असेल तर 1906च्या अधिवेशनात आपण पाहतो दादाभाई नौरोजीने केला. दादाभाई नौरोजी, यावर प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी, ओके, दादाभाई नौरोजीवर यावर प्रश्न आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोण लिहिला? ताराबाई शिंदे, हे बी लक्षात ठेवा. स्त्री पुरुष तुलना हा डायरेक्ट प्रश्न विचारतात. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे? ताराबाई शिंदे आहे, लक्षात ठेवा. ओके, काव्य फुले हे सावित्रीबाई फुलेचं आहे. ओके, तर हे काही विचारतात ताराबाई शिंदेबद्दल, तर ते पहा, स्त्री पुरुष तुलना. ओके, काव्य फुले आणि सुबोध कशी 52 सुबोध रत्नाकर असा काहीतरी आहे, 52 कुशी सुबोध रत्नाकर असा काहीतरी मला वाटतं एक सावित्रीबाई फुलेचा एक ग्रंथ आहे, तो पण वारंवार विचारलेला आहे. मुंबईचा सिंह, मुंबईचे शिल्पकार, मुंबईचा सिंह हे लक्षात ठेवा. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जाते. 1857च्या उठावात सातारा येथून कोणी नेतृत्व केले? रंगूजी बापूजी गुप्ते, हे महाराष्ट्रात पाहतो आपण. सातारा येथून नेतृत्व कोणी केलं 1857च्या उठावाचं? रंगो बापूजी गुप्ते. कोणी केलं? रंगो बापूजी गुप्ते. ओके, दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मुकुंदराव पाटील. दिनमित्र या वृत्तपत्र विचारतात, कारण महत्त्वाचं वृत्तपत्र होतं, हे मुकुंदराव पाटील यांनी सुरू केलं. सत्यशोधक समाजाच्या चळवळीसाठी हे होतं, लक्षात ठेवा. कोणतं? दिनमित्र हे वृत्तपत्र. कोणत्या याच्यासाठी विचारू शकलं तर सत्यशोधक समाजासाठी. ओके, बाकी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, आपल्याला माहीत आहे. तर तो कोणत्या वर्षी केला होता म्हणून विचारतात? 1893ला. आणि लगेच पाहतो आपण 1895ला कोणतं? शिवजयंती सुरू केली होती, लक्षात ठेवा. त्याच्या आधी शिवजयंती आपण पाहतो कोण पहिली सुरू केली, तर खूप आधी केली होती, कारण शिवरायावर पोळा रचला होता महात्मा फुलेंनी आणि जयंती साजरी केली होती. पण एक सार्वजनिक जयंती म्हणू आपण, तर ती कोणी सुरू केली होती? टिळकांनी, लक्षात ठेवा. लोक एकत्र यावं म्हणून ही जयंत्या साजऱ्या केल्या होत्या त्यांनी. पसायदान पाहतो आपण संत ज्ञानेश्वरांनी. भावार्थ दीपिका पाहतो ज्ञानेश्वरी. ओके, संत ज्ञानेश्वराचं पाहतो आपण. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. तर पसायदानामधले काही श्लोक पाहतो आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र होतं कोणतं? एक मूकनायक होता आणि बहिष्कृत भारत होतं. बहिष्कृत भारताच्या वृत्तपत्रावर हे पसायदानामधले काही श्लोक असायचे, लक्षात ठेवा. ओके, ते पण लक्षात ठेवा. आणि जे काही आपण म्हणतो मूकनायक 1920चं वृत्तपत्र, त्याच्यावर संत तुकारामांचे असायचे. ओके, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या दलाचे नाव काय? तुफान सेना स्थापन केली होती. कोण? क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे तुफान सेना, असं लक्षात ठेवा. ओके, यांनी या दलाचे नाव काय केले होते? तुफान सेना स्थापन केली होती. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? पाहतो आपण वाघूर नदीच्या. पहिले आपला युनेस्को दर्जा मिळालेला 1881-82ला पाहतो आपण अजिंठा लेणी, व छत्रपती संभाजीनगरपासून 100 किलोमीटरमध्ये आहेत. याच्यामध्ये जवळपास आपण पाहतो 29 बौद्ध लेणी आहेत. किती? सर्व बौद्ध लेणी आहेत त्याच्यामध्ये. सर्व बुद्धाच्या मूर्त्या पाहतो आपण. एकदम म्हणजे युनेस्को दर्जा मिळालेला आहे. ओके, तर हे खूप पाहण्यासारखं आहे. तर अजिंठा लेणी ही कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? वाघूर नदीच्या खोऱ्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? रायरेश्वरमध्ये, रायरेश्वराच्या मंदिरात, लक्षात ठेवा. ओके, विचारतात कोणत्या मंदिरात? रायरेश्वराच्या मंदिरात. गुजरातचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत आहे सध्या. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल होते.
त्यानंतर सी पी राधाकृष्णन झाले. नंतर सी पी राधाकृष्णन हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि सध्या जिष्णुदेव वर्मा आहेत. ओके, कोण आहे सध्या महाराष्ट्र जर म्हणलं तर जिष्णुदेव वर्मा. ओके, जिष्णू, वेळ कमी आहे, माझे चालू घडामोडीचे लेक्चर पाहून घ्या, मी घेतलेलं आहे पण तेच क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. ओके, तर तेच क्वेश्चन येतात, मी पोलीस भरतीसाठी ते घेतले होते, तर ते तुम्ही पाहून घ्या. चालू घडामोडीसाठी तेच काही 4-5 क्वेश्चन टाकू शकतात आणि तेच पुरस्कार वगैरे याच्या रिलेटेड काही खेळाविषयी रिलेटेड मी क्वेश्चन घेतलेले आहेत. तर जास्त डीपमध्ये नका जाऊ, ते लेक्चर पाहून घ्या फास्ट ट्रॅक पद्धतीनं. तुम्हाला चालू घडामोडी पण त्याच्यात प्रश्न भेटतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा कुठे दिली होती? येवला, नाशिकमध्ये पाहतो आपण 1935ला. 13 ऑक्टोबर 1935ला, तारीख पण लक्षात ठेवा. 13 ऑक्टोबर 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते? मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु मरणार नाही, अशी त्यांनी एक घोषणा दिली होती. आणि नंतर आपण पाहतो 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी दीक्षा घेतली. दोन्हीही तारखा विचारतात, पेपरला विचारलेल्या आहेत. 14 ऑक्टोबर 1956 कुठं घेतली? नागपूरला घेतली. कुठं तसं सांगितलं तर सांगितलं कुठं? नाशिकला. येवला कुठं येते? नाशिकला. इथं आहे, सर लक्षात ठेवा. ओके, याला आणि जिथं दिली तिला आता काय म्हणतात? सध्या मुक्तिभूमी म्हणतात, मुक्तिभूमी. आणि जिथं घेतली तिला काय म्हणतात? दीक्षाभूमी. ओके, जिथं महापरिनिर्वाण हे केलं, ओके, तिथं आपण काय म्हणतो? त्यांची समाधी आहे, त्याला चैत्यभूमी म्हणतो. ओके, हे या गोष्टीवर प्रश्न विचारतात. मुलींच्या शिक्षणासाठी मुक्ती मिशन, शारदा सदन, कृपा सदन, बातमी सदन कोण स्थापन केलं? पंडिता रमाबाई. जेही नाव घेतले, कृपा सदन, सदानंद सदन, बातमी सदन, ओके, हे शारदा सदन कोणा संबंधित आहेत? पंडिता रमाबाई यांच्या संबंधित. धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? निष्काम कर्ममठ पाहतो आपण. ओके, धोंडो केशव कर्वे. SNDT, श्रीमती नाथीमाई दामोदर टाकरसी या पहिल्या महिला महाविद्यालयाची स्थापना केली होती, महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. धोंडो केशव कर्वे 1958ला त्यांच्या 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता आणि ते पहिले महाराष्ट्रीयन होते की ज्यांना भारतरत्न मिळाला होता. भारतरत्न मिळवणारे, ओके, भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय. ओके, कधी? 1958ला पाहतो. ओके, 1958. 1954 भारतरत्नाची सुरुवात झाली होती. तर धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहासाठी आणि महिलांसाठी खूप कार्य केलेलं आहे. ओके, मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केलेलं, लक्षात ठेवा. जे मौर्य साम्राज्य पाहतो तर चंद्रगुप्त मौर्याने हेच काय केलं आपण म्हणू, या साम्राज्याची स्थापना केली आहे. काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन हे 50वे अधिवेशन होतं, लक्षात ठेवा. हे अधिवेशन होतं 50व आणि हे फैजपूर येतं झालं. फैजपूर कुठे येते? जळगाव. म्हणजे पहिलं ग्रामीण अधिवेशन म्हणू. आणि याचे अध्यक्ष विचारतात पंडित नेहरू होते, लक्षात ठेवा. पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भगतसिंग हे कोणत्या प्रकारचे क्रांतिकारक होते? नास्तिक आणि समाजवादी. आपण पाहतो मी नास्तिक का आहे हे, आणि तुरुंगात असताना त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. तर यावर प्रश्न विचारतात, कारण भगतसिंग आपल्याला पाहतात नास्तिक विचारशैलीचे होते, सरणीचे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा पाहतो आपण सरोजिनी नायडू. पहिल्या भारतीय विचारला, पहिल्या जर विचारलं तर कोण होतं? ॲनी बेझंट. पहिल्या जर महिलाच विचारलं तर ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंट आपण पाहतो 1917चं अधिवेशन पाहतो. 17चं अधिवेशन, अस्पृश्याचा ठराव मांडला होता याच्यामध्ये. ओके, 1917चं अधिवेशन. आणि हे पाहतो आपण कुठलं? सरोजिनी नायडूचं कानपूरचं अधिवेशन 1924चं पाहतो. कानपूर अधिवेशन 1924. ओके, 1924. पुणे सार्वजनिक सभा, दोन्ही लक्षात ठेवा. ॲनी बेझंट पहिली महिला, पहिली भारतीय महिला. सरोजिनी नायडूला काय म्हणायचे? भारताची गानकोकिळा म्हणायचे, कोकिळा. ओके, पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे? 1870. गवा जोशी, सार्वजनिक काका म्हणू आपण, गणेश वासुदेव जोशी. आणि रानडे, न्यायमूर्ती रानडे, हे या 1870मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेमध्ये महत्त्वाचे होते, लक्षात ठेवा. पुणे सार्वजनिक सभा 1870मध्ये झाली. गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी, त्यालाच काय म्हणू आपण? सार्वजनिक काका. आणि न्यायमूर्ती रानडे. सार्वजनिक काका हे कोणाला म्हणायचे? गवा जोशी यांना म्हणायचे. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही पाहतो आपण आचार्य विनोबा भावे. पहिले 1940ला हे वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली होती महात्मा गांधीजीनं, वैयक्तिक सत्याग्रह म्हणून. आणि त्याच्यामध्ये आचार्य विनोबा भावे, ओके, यांना पहिलं सत्याग्रही केलं होतं. दुसरं जर विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. मग पाहतो आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद वगैरे बरेच जण झाले होते. दुसरं जर विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले? 1863ला पाहतो आपण बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं. केशवपंत त्यांनी केलं होतं. ओके, जे काही विधवा महिला होत्या त्यांचे केस काढायचे. ओके, विधवांना एक अन्यायकारक जीवन होतं, तर त्यांनी नाव्याचा संप घडून आणला होता. ओके, तर ते आपल्याला समाजसुधारक देतील महात्मा. ओके, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे दिसतील एक.
तर त्यांनी काय केलं, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केला. जे कुमारिका माता आहेत त्यांच्या मुलांना संरक्षण दिलं, त्यांचं सर्व लालन पालन पोषण सर्व करण्याचं कोणी जिम्मेदारी घेतली. एवढे महान आता म्हणून आपण त्यांचं नाव घेतो, महात्मा म्हणतो आपण त्याला. बालहत्या प्रतिबंधक गृह कोण केलं होतं 1863ला, महात्मा ज्योतिराव फुले. आणि याच्यातून त्यांनी एक ब्राह्मण महिलेचा मुलगा पाहतो यशवंत, याला दत्तक घेतलं होतं. आणि कधी प्रश्न विचारू शकतात, त्यांनी घेतलेल्या मुलांचं नाव काय होतं, यशवंत. आपण यशवंत हे नाव राजे शाहू महाराजांचं पण पाहतो. ओके, नंतर यशवंत त्यांनी घेतला होता आणि त्याला डॉक्टर पण केलं होतं महात्मा फुले यांनी. ओके, मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आपण पाहतो वि. स. खांडेकर, त्याच्यामध्ये वि. वा. शिरवाडकर आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पाहतो भालचंद्र नेमाडे वगैरे आहेत. ओके, विदा करंदीकर आहेत. तर हे वेगवेगळे आहेत, 4 जण आतापर्यंत झालेले आहेत. ओके, तर हे आपण पाहतो, मला वाटते लवकर खूप झाले होते. आता काय, आता मला 1978 की काय. त्यानंतर आपण 1987ला पाहतो आपण. नंतर वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज. ओके, त्यानंतर आपण कोण पाहतो, विदा करंदीकर 2003. आणि 2014ला आपलं भालचंद्र नेमाडे पाहतो, हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. भालचंद्र नेमाडेला 2014मध्ये आपण ज्ञानपीठ पुरस्कार दिला होता. ओके, तर ज्ञानपीठ पुरस्कार वाचून घ्या. पण याच्यावर पहिला विचारू शकतात तर वि. स. खांडेकर. दुसरा जर म्हटला तर कोण होते, वि. वा. शिरवाडकर. तिसरा जर म्हणला तर विदा करंदीकर. आणि चौथा जर म्हणला तर नेमाडे 2014, जे की हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. ओके, याच्यावर प्रश्न विचारतात. निबंधमाला कोणी सुरू केले, विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर. ओके, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात विष्णूशास्त्री चिपळूणकरला. कृष्णशास्त्रीला म्हणतात की विष्णूशास्त्रीला म्हणतात. विष्णूशास्त्री चिपळूणकरला मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, तर निबंधमाला कोणी सुरू केली होती, विष्णूशास्त्री चिपळूणकर. 1857च्या उठावात नाशिक भागातून कोणी लढा दिला, भगवंतराव निळकंठराव. पहा, नाशिक भागातून. तर नाशिक भागातून आपण पाहतो कोणी उठाव दिला, भगवंतराव निळकंठराव. ओके, टोपे पाहिला आपण सातारा येथून, तर हे तसेच. ओके, तात्या टोपे नाही, आपण कोणतं पाहिलं होतं, खूप मागे गेलं असेल ते कमेंट म्हणून सांगा मला. 17मध्ये कोणी नेतृत्व केलं होतं. ओके, तात्या टोपेनं कुठे गेलं होतं, याला केलं होतं कानपूरला. ओके, पहा ते एकदा 17मध्ये कोणी केलं होतं. तर विचारतात हे महाराष्ट्रामध्ये संबंधित आहे म्हणून भगवंतराव पाळेकर आपण पाहतो नाशिकचं केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे, तर हे पाहतो खूप लढा दिला या विद्यापीठाच्या नामांतरासाठी. नामांतर नाही झालं परंतु नाम विस्तार झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव आहे. 14 जानेवारी आपण पाहतो 1993-94ला शरद पवार हे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये हे नामांतर झालेलं आहे. ओके, नाम विस्तार झालेला आहे. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आहे. अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष काय आहे, तर इथं मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी सुरू केलं आहे. मिलिंद कॉलेज, त्यावर प्रश्न विचारतात. मिलिंद कॉलेज आपण पाहतो हे कशावर आपण पाहतो की जे काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती, तिथं मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला, आणि एक सिद्धार्थ कॉलेज कुठे मुंबईला सुरू केलं होतं बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945ला जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती त्या माध्यमातून. सावरकरांनी रत्नागिरीत कोणत्या मंदिराची स्थापना केली, पतित पावन मंदिर. आणि याच पतित पावन मंदिरामध्ये त्यांनी दलितांना, म्हणजे जे काय म्हणून आपण जाती व्यवस्थेनं पिछाडलेले लोक होते त्यांना पण प्रवेश देऊ केला होता स्वातंत्र्य काय म्हणून आपण सावरकरांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भाऊराव पाटलांना कर्मवीर पदवी कोण दिली, गाडगे महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतो आपण. त्यांनी बहुजनाच्या शिक्षणासाठी खूप काम केलं. कारण माझ्या दाढीला जेवढी केस आहेत तेवढी मी बहुजनाचे लेकर शिकवल असा काय म्हणला होता भाऊराव पाटील म्हणले होते. ओके, कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्था आपण पाहतो त्यांची खूप महत्त्वाची. ओके, कमवा आणि शिका हे पण त्यांचं एक महत्त्वाचं धोरण होतं. माझी जीवनकथा हे कोणाचे आत्मचरित्र आहे, के.सी. ठाकरे, केशव सीताराम ठाकरे. यालाच काय म्हणू, प्रबोधनकार ठाकरे. म्हणजेच जे काय म्हणतो आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते वडील आहेत. आणि सध्या कोण आहेत, उद्धव ठाकरे यांचे आजोबा होते. प्रबोधनकार ठाकरे यांचं खूप म्हणजे जबरदस्त लिखाण आहे, लक्षात ठेवा. शिवाजी कोण होता, नाही शिवाजी कोण नव्हता, नाही दगलबाज शिवाजी वगैरे अशी पुस्तकात. दगलबाज शिवाजी म्हणजे कशा नाव कसं दिलं पाहिजे, दगलबाज शिवाजी, आणि पुस्तकामध्ये काय असेल आपल्याला पाहावं लागेल. अशा प्रकारे ते एक लेखक होते जबरदस्त. ओके, एक बहुजन विचारसरणीचे लेखक होते ते खूप जबरदस्त. ओके, त्याला काय म्हणून पुरोगामी विचारसरणीचे. तर केशव सीताराम ठाकरे एक व्यंगचित्रकार पण होते ते. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्था पाहिली आपण. ओके, कोणाची होती, भाऊराव पाटीलची. आणि तिचं ब्रीद होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. त्यानंतर कमवा आणि शिका हे पण त्यांच्याच काय होतं, भाऊराव पाटलांच्याच
रयत शिक्षण संस्थेचं धोरण होतं, लक्षात ठेवा. कमवा आणि शिका. पहिले अँग्लो मराठा युद्ध कोणत्या तहाने संपले? सालबाईचा तह पाहतो आपण 1772 ते 1787-85 पर्यंत हे खूप दिवस युद्ध चाललं होतं आणि सालबाईच्या तहाने युद्ध संपुष्टात आलं. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरं युद्ध 1802 ते 1805, जे की तैनाती फौज दुसऱ्या बाजीरावानं स्वीकारली होती आणि जे काय होळकर घराणा आणि शिंदे घराणा म्हणतो आपण नाराज झाले होते आणि त्याच्यातून त्यांनी इंग्रजाविरोधात युद्ध लढलं होतं. आणि शेवटचं युद्ध आपण पाहतो म्हणजे तिसरं युद्ध मराठा आणि इंग्रजाचं, त्याच्यामध्ये इंग्रजांनी सपशेल आपला पराभव केला मराठ्यांचा, म्हणजे पेशव्यांचा. 1818ला भीमाकोरेगाव गाव इथं पुणे इथं पाहतो आपण की इथं मराठेशाही संपुष्टात आली. ओके. 3 युद्ध झालेले आहेत. पहिल्या युद्धामध्ये सरशी होती मराठ्यांची, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या युद्धामध्ये सरशी किंवा पराभूत कोणाला केले? मराठ्यांना त्यांनी, लक्षात ठेवा. ओके. त्याचा विजय मिळवला इंग्रजांनी. हुतात्मा अनंत कानोरे यांनी कोणाची हत्या केली? आपण पाहतो कोणाची? जॅक्सन. हा नाशिकचा जिल्हाधिकारी, नाशिकचा कलेक्टर होता. अनंत कानोरे यांनी कोणाची हत्या केली? नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. विचारतात डायरेक्ट नाव. ओके. ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणाचं होतं? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोण लिहिला? विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लास मिशन हे एक महत्त्वाचं, याच्याबद्दल वारंवार विचारतात. डिप्रेस्ड क्लास मिशन. ओके. 1906. डिप्रेस्ड क्लासेस मिशन. हे कोणा संबंधित होतं रे? विठ्ठल रामजी शिंदे. ओके. त्यानंतर 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथे कोणता शालेय विद्यार्थी हुतात्मा झाला? शिरीष कुमार माहीत आहे आपल्याला. शिरीष कुमार हा 1942च्या आंदोलनात हुतात्मा झालेला पाहतो आपण. राजे शाहू महाराजांचे मूळ नाव काय? यशवंतराव जयसिंगराव घाडगे. कागल. जन्म कुठं झाला म्हणून विचारतात? कागल इथं झाला, लक्षात ठेवा. कागल दत्तक घेतलं होतं त्यांना, लक्षात ठेवा. ओके. कोणत्या? कोल्हापूरच्या गादीवर. आणि आपण पाहतो कधी 1892ला त्यांचा राज्याभिषेक झाला होता का? तर राज्याभिषेक पहा त्यांचा कधी झाला होता. ओके. तर राज्याभिषेक झाला, छत्रपती झाले होते. त्यांनी 50% आपण जे आरक्षणाचं धोरण म्हणू, पहिल्यांदा त्यांनी काय केलं होतं? कोल्हापूर संस्थानामध्ये केलं होतं. मिस क्लार्क एक दलित विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल उभं केलं होतं. गंगाराम कांबळे या व्यक्तीला एक हॉटेल उभं करून दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक या वृत्तपत्राला त्यांनी 2,500ची मदत केली होती त्या काळी, म्हणजे मदत केली होती. एक काय पाहतो आपण 11 जानेवारी 1911ला त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला होता. त्यानंतर त्याने कोणता समाज पाहतो आपण? आर्य समाज याला बी त्यांनी धारा दिला होता. ओके. त्यानंतर कुलकर्णी वतन बंद केलं होतं. बऱ्याच गोष्टी त्यांनी विद्यार्थ्याला जे शाळेत पाठवणारा त्यासाठी 1 रुपया दंड केला होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. बरेच अशी उपाययोजना म्हणजे केल्या होत्या, लक्षात ठेवा. म्हणजे राजे शाहू महाराजाबद्दल असा प्रश्न वरून तुम्हाला विचारतात. यशवंतराव त्यांचं नाव होतं, जयसिंगराव घाडगे, आणि कागल येथे त्यांचा जन्म झाला होता, लक्षात ठेवा. ओके. 26 जून हा सामाजिक दिन आपण आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रात साजरा करतो, लक्षात ठेवा. ओके. महात्मा फुलेंना कोणत्या समाजसुधारकाच्या विचारांनी प्रभावित केले होते? थॉमस पेन. त्याचमुळे आपण पाहतो. ओके. त्यामध्ये आपण कोण पाहतो? इशारा पाहतो, सार्वजनिक सत्यधर्म पाहतो. ओके. ब्राह्मणांचे कसम पाहतो, गुलामगिरी पाहतो. हे महत्त्वाचे ग्रंथ आपण काय पाहतो? महात्मा फुलेंचे. ते प्रेरित कोणाकडून झाले होते? थॉमस पेन यांच्याकडून, जे की काय म्हणू आपण? परकीय विचारवंत म्हणू आपण त्याला, पाश्चिमात्य विचारवंत थॉमस पेन. ओके. हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? जेम्स मिला. कोणता ग्रंथ? हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हे महत्त्वाचा ग्रंथ आहे, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तर हा जेम्स मिल यांनी लिहिला, लक्षात ठेवा. एक इतिहासकार. मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणी संपादित केली? विका राजवाडे. याच्याबद्दल विचारतात. विका राजवाडे. ओके. विका राजवाडे म्हणून गेला, भारतीय इतिहासकार. ओके. तर यांनी मराठ्याच्या इतिहासाची साधने कोणी संपादित केली आहेत? विका राजवाडे. इशारा ही पुस्तिका कोणाची आहे? इशारा ही महात्मा फुलेंची पुस्तिका आहे, छोटीशी. नंतर गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्मावर एक वारंवार प्रश्न येतो. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला कोणता ग्रंथ म्हणतात? तर सार्वजनिक सत्यधर्म म्हणतात. ओके. गुलामगिरी आपण म्हणतो की त्यांनी कोणाला हे केला होता? कोणाच्या अनुषंगाने, म्हणजे कोणाला त्यांनी हे केला होता? त्याला काय म्हणू आपण? तर तो अमेरिकेच्या कृष्णवर्णियांना. ओके. सुधारकाचे विचार हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे त्यांचं साप्ताहिकच होतं, आपण पाहतो 1888ला सुरू केलेलं. भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते? जामाली. भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते? जामाली. भगवान बुद्धाचं म्हणले तर पहिले 5 होते. ओके. जैनबद्दल एक वारंवार प्रश्न येतो. आगम त्यांचा पवित्र ग्रंथ होता. आगम. बरं, त्यांचा आगम हा पवित्र ग्रंथ होता, त्याला अंग म्हणू आपण. तर तो
ग्रंथ कोणत्या भाषेत होता तर अर्धमागधी. त्यानंतर बुद्धाविषयी विचारतात, त्रिपिटक हा महत्त्वाचा ग्रंथ होता, कोणत्या भाषेत होता, पाली भाषेत होता. ओके, भगवान बुद्धाचा जन्म विचारतात, लुंबिनी, कारण ते नेपाळमध्ये येते आता. त्यानंतर त्यांचं पहिलं प्रवचन विचारतात, सारनाथ येतं. तर या गोष्टी विचारतात. मृत्यू विचारतात, म्हणजे महापरिनिर्वाण कुशीनगर येतं. ओके, याच्याबद्दल आपण महावीराबद्दल अजून विचारतात, 24वे तीर्थंकर. तर पहिले कोण, ऋषभदेव. ओके, हिंदू कोड बिल कोणी मांडले होते आपण माहीत आहे, बाबासाहेबांनी मांडले होते. हिंदू स्त्रियांच्या प्रगतीसाठीच होते. आज आपण राज्यघटनेमध्ये जे पाहतो त्याच गोष्टी म्हणा आपण. ओके, तर यासाठी बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा पण दिला होता. हे पण बऱ्याच जणाला माहीत नाही. ओके, ते हिंदू कोड बिल हिंदू स्त्रियासाठी. आणि या बिलाला विरोध एक शोकांतिका होती की महिलाच जास्त विरोध करू लागल्या. आता महिला कुठे आहेत हे आपल्यालाही माहीत आहे. ओके, संगीतशास्त्राचा उगम कोणत्या वेदात मानला जातो, सामवेद. संगीतशास्त्र म्हटलं तर सामवेद, सामवेद. बाकी मग ऋग्वेद, अथर्ववेद हे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो ते दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या वेदामध्ये वेगवेगळी माहिती. हडप्पा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, रावी. हडप्पा हे आपण पाहतो. ओके, हे महत्त्वाचं एक शहर पाहतो आपण. तर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर रावी नदीकाठी वसलेलं पाहतो आपण. ओके, मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृती माहिती आहे आपल्याला. भगवान महावीरांचा जन्म कुठे झाला होता, कुंडलग्राम वैशाली. कुंडलग्राम वैशाली. कुंडलग्राम हे कुठे आहे, वैशाली, मला वाटतं बिहारमध्ये. ओके, आणि आपल्या कोणाचा, भगवान बुद्धाचा झाला होता लुंबिनी, नेपाळला. पहिले भारतामध्येच होतं. तर कुंडलग्राम लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात, जन्मावर प्रश्न विचारतात. ओके, विचारतात म्हणजे विचारतात. पहिली बौद्ध धर्म परिषद कुठं भरली होती, राजगृह. लक्षात ठेवा, राजगृह भरली होती. त्यानंतर आपण तिसरी धर्मपरिषद आपण कोण भरवली होती तर अशोक सम्राटानं भरवली होती. लक्षात ठेवा, ते बी प्रश्न आलेला आहे. अशोकाच्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी लिपी आहे. भाषा तेव्हा होती पाली लिपी. जवळपास 84,000 आपण पाहतो बुद्धविहार त्यांनी निर्माण केले होते. आपण पाहतो की श्रीलंका पाहतो, कंबोडिया पाहतो, त्यानंतर म्यानमार पाहतो, अफगाणिस्तान पाहतो. इथं असे 84,000 बुद्धविहार स्थापन केले होते. ते म्हणजे कोण, अशोकाने. त्यांचे आपले 2 मुलं पण त्यांनी धम्मासाठी ज्ञान दिले होते. म्हणजे बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ते म्हणजे धम्मनायक सम्राट अशोक. ओके, सातवाहन वंशजाती अशोक चक्र आपण घेतलेला आहे. सिंहमुद्रा त्यांच्याकडूनच घेतलेली आहे आपण. ओके, सिंहमुद्रा आपलं जे काही हे आहे राष्ट्रीय चिन्ह आहे, सत्यमेव जयते आपला राष्ट्रीय ब्रीद, त्याच्याच खालचं आहे ते कुठून घेतलं आहे, अशोक सम्राटाकडून घेतलेला आहे. सातवाहन वंशाचा संस्थापक कोण होता, सिमुक. सातवाहन आपल्याला माहीत आहे. सातवाहन पाहतो आपण, महत्त्वाचं. ओके, तर हे संस्थापक कोण होता, सिमुक होता. यादव घराणं पाहतो, सातवाहन पाहतो. तर सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक होता. सातवाहनांची राजधानी कोणती होती, पैठण. त्याला प्रतिष्ठान म्हणू आपण, पूर्वीचं नाव पैठण होत्या. सातवाहनांची राजधानी कोणती, पैठण. एलोरा लेणी म्हणजे आपण काय म्हणतो आपण त्याला, वेरूळची लेणी. एलोरा लेण्यामध्ये एकूण किती लेणी आहेत तर 34. याच्यामध्ये 1 ते 12 बौद्ध धर्मियांचे आहेत, बुद्धांचे आहेत. 1 ते 12 म्हणजे बुद्धांचे आहेत. 1 ते 12 बौद्ध सुरुवातीच्या बुद्ध मूर्ती. ओके, बुद्ध लेण्या म्हणू आपण किंवा लेणी. ओके, बुद्ध लेणी. त्याच्यानंतर आपण पाहतो 13 ते 29 पाहतो आपण. ओके, हिंदू हे 7व्या ते 9व्या दशकामध्ये घेतलेलं आहे. हे 5व्या ते 6व्या पाहतो आपण. आणि त्याच्यानंतर पाहतो 30 ते 34 हे जैन धर्मसंबंधित. ओके, तर हे 3 धर्मांचं आपण त्रिवेणी धर्मसंगम म्हणू आपण. त्याचं 3 धर्माचं त्यात आहे. ओके, लेण्या तर खूप जबरदस्त काम आहे ते. ओके, एकमेव जगातील एकच तुम्हाला ठिकाण दिसेल, 3 धर्माच्या लेण्या आहेत तिथं. जैन धर्माची पहिली परिषद कुठे भरली होती, पाटलीपुत्र. जैन धर्माची कुठं भरली होती, पाटलीपुत्र. आणि बौद्ध धर्माची कुठं भरली होती, राजगृह. ओके, हे लक्षात ठेवा. थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आपण पाहतो ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंट होम रूल लीग स्थापन केली होती यांनी. काय कोणासोबत, टिळकांनी त्यांनी होम रूल लीग. ओके, यांनी आड्यार येतं म्हणजे दक्षिणेकडे स्थापन केली होती. आणि त्यांनी जळगाव येथं स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये. पुन्हा लोकमान्य टिळकांनी. जनगण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी गायला गेले आहे रे, कोलकात्याच्या अधिवेशनामध्ये 1911ला. पंडित विश्वनारायण धर तवायचे अध्यक्ष होते. कोलकाता अधिवेशनाला 1911ला जनगण मन. वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायला गेले रे, 1896ला कोलकाता अधिवेशन. ते बी कोलकाता आणि हे बी कोलकाता. 1896ला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात, लॉर्ड रिपन. जे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था पाहतो आपण, कोणती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. त्याचा जनक आपण कोणाला म्हणतो, लॉर्ड रिपन. एक चांगला उदारमतवादी एक व्हाईसराय होता. खूप जबरदस्त काम केलं. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता, ते रद्द केला. पहिली जनगणना आपण रेग्युलर म्हणून त्याच्याच कार्यकाळापासून सुरू झाली. ओके, 1882 81-82 पासून. आणि तो महत्त्वाचा म्हणजे काय, स्थानिक इल्बर्ट बिल पण त्यांना आणलं होतं. इल्बर्ट बिल मला इल्बर्ट बिल म्हणजे भारतीय जे काही न्यायाधीश असतील तर ते पण कोणाचे म्हणजे न्याय देतील ब्रिटिश गुन्हेगाराला.
ओके, ब्रिटिश गुन्हेगारांचे जे काही केसेस आहेत ते भारतीय न्यायाधीशाकडे येतील अशा प्रकारचं इल्बर्ट बिल होतं. पण इल्बर्ट बिलला या दलिंदरांनी या ब्रिटिशवाल्यांनी इंग्रजांनी खूप विरोध केला, त्यामुळे ते मागे घ्यावं लागलं लॉर्ड रिपनला. इल्बर्ट बिल म्हणजे भारतीय न्यायाधीश हे कोणाला सजा सुनावतील किंवा त्यांच्या शिक्षेबद्दल म्हणजे हे करतील ते म्हणजे इंग्रजांच्या गुन्हेगारासंबंधी, जे इंग्रजाचे गुन्हेगार आहेत. ओके, ब्रिटिश ओके इंग्रज गुन्हेगार आहेत त्यांच्यासंबंधी, तर त्याला इल्बर्ट बिल म्हणतात. यावर प्रश्न विचारतात. इल्बर्ट बिल हे कोणासंबंधित आहे? इल्बर्ट बिल. तर हे बराच याच्यावर हे केलं होतं, वादविवाद झाला होता आणि नंतर मागे होतं लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतो आपण लॉर्ड रिपन. भारताची पहिली जनगणना कधी झाली रे? 1872ला, तेव्हा लॉर्ड मेयो होता. पण सविस्तर आपण म्हणू नियोजित दर 10 वर्षांना असं म्हणू तर ते पाहतो आपण लॉर्ड रिपनच्या कार्यकाळापासून. ओके, भारताची पहिली जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली? तर लॉर्ड मेयो 1872. नियमित जनगणनेची सुरुवात कधी झाली? 1881 पाहतो आपण लॉर्ड रिपन. ओके, जालियनवाला बाग हत्येचा निषेध म्हणून सर पदवी कोण दिली रे? रवींद्रनाथ टागोर. जालियनवाला बाग हत्याकांड पाहतो आपण. ओके, कोण पाहतो आपण? त्यानं 1600 पैऱ्या झाल्या होत्या जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, सर पदवी ही केली होती. बरेच निष्पाप नागरिक मारले होते. ओके, जे की जालियनवाला बाग कुठे येते? अमृतसरला येते. आणि जे काही आपण म्हणतो काळा कायदा, ओके, त्या काळा कायद्याचा विरोध करण्यासाठी आपण म्हणतो सर्व भारतीय जमले होते. त्याच्यामध्ये पंजाबमधले सैफुद्दीन किसलू आणि डॉक्टर सत्यपाल हे पण यांनी पण त्याचा विरोध केला होता. ओके, काळा कायद्याला आपण काय म्हणू? रौलेट ॲक्ट. तर रौलेट ॲक्टचा विरोध होऊ लागला पूर्ण भारतामध्ये आणि या 2 नेत्याला पंजाबमधील अटक केली होती म्हणून ओके इथे जमाव बनला होता आणि त्या जमावावर काय केलं होतं? गोळीबार केला होता. ओके, लक्षात ठेवा. ओके, त्या याचं नाव काय आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याचं ते मला कमेंट करून सांगा. ओके, काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव कधी संमत केला रे? 1929 लाहोर अधिवेशन. लाहोर अधिवेशन पाहतो. याच अधिवेशनामध्ये आपण काय केलं होतं की 26 जानेवारी 1930 पासून आपण पूर्ण स्वराज्याचा म्हणजे स्वातंत्र्य दिन मनवायचा. रावी नदीच्या काठी येतं आपण तिरंगा पण फडकवला होता. ते म्हणजे एक आपल्याला पाहतो पूर्ण स्वराज्याचा ठराव कधी संमत केला होता. ओके, तर 1929ला. क्रिप्स मिशन भारतात कधी आले होते? क्रिप्स मिशन भारतामध्ये आले होते 1942ला. ओके, क्रिप्स चालत आहे. ओके, क्रिप्स अधिकारी त्याच्यामुळे त्याला नाव पडेल, लक्षात ठेवा, क्रिप्स मिशन. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी कधी दिली? तारीख पाहून घ्या, 23 मार्च 1931ला यांना फाशी दिली होती. कॉमनव्हेल्थ हे वृत्तपत्र कोणाचे होते? ॲनी बेझंट. ॲनी बेझंट हे महत्त्वाचं आहे. 1917ला कलकत्ता अधिवेशनाचे आपण पाहतो ते पहिल्या महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. होम रूल लूक त्यांच्या संबंधित आहेत, तर ॲनी बेझंट आहेत. फ्रेंच वसाहत असलेले पॉंडिचेरी भारताला कधी मिळाले? 1954ला. ओके, 1954ला फ्रेंच वसाहत म्हणजे फ्रेंचवर कोणाची सत्ता होती? फ्रेंचवर म्हणालो, पॉंडिचेरीवर तर फ्रेंचची होती. ओके, त्यानंतर तुम्ही पहा गोवा सर्वात पहिले आलेले भारतामध्ये कोण? पोर्तुगीज. सर्वात पहिले आले हे पोर्तुगीजवाले आपल्या भारतात आणि सर्वात शेवटी गेली हे 1961ला यांनी गोवा मुक्त केला, व लक्षात ठेवा. म्हणून गोव्याची संस्कृती पाहतो पोर्तुगीजनं कशी करून ठेवली आपण. ओके, तर तेच कोण? पोर्तुगीज कुठं होते? गोव्याला आणि फ्रेंच कुठं होते? पॉंडिचेरीला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण केले? वॉरेन हेस्टिंग. जिल्हाधिकारी हे पद पाहतो आपण कोणी निर्माण केलं? वॉरेन हेस्टिंग. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पाहतो आपण कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला? 1773चा खूप रेग्युलेटिंग महत्त्वाचा ॲक्ट आहे. हा कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला होता? ओके, रेग्युलेटिंग ॲक्ट. तर हा झाला होता वॉरेन हेस्टिंगचा. ओके, आणि वॉरेन हेस्टिंग हे काय म्हणू पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता, लक्षात ठेवा. वॉरेन हेस्टिंग मग खूप महत्त्वाचं. ओके, तुम्हाला हे नाव म्हणजे गव्हर्नर जनरल दिसेल तुम्हाला. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी केला होता रे? लॉर्ड रिटन. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे मुस्कटदाबीचा कायदा म्हणून आपण वृत्तपत्रावर काही लिहाय जमणार नाही इंग्रजाविरोधात. काही जर लिहिलं तर तुम्हाला अटक होईल डायरेक्ट. तर असाही दलिंदर होता लॉर्ड लिटन. पण रिपन आला, नंतर रिपननं काय केलं? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. रद्द कोण केला असा प्रश्न विचारला तर लॉर्ड रिपन. आणि चालू कोण केला? आणला कोण हा कायदा? ओके, तर हा आणला कोण होता? लॉर्ड लिटननं. स्वतंत्र भारताचे पहिले काय कायदा कोणत्या वर्षी आणला होता? 1978ला. 1977-78ला. 1800. ओके, आणि 1800 जेव्हा तो आला लॉर्ड रिपन 80-81ला तेव्हाच त्यांनी बंद केला तो. म्हणजे त्याच्यावरची जे काही म्हणतो आपण बंदी हटवली त्यानं लॉर्ड रिपनने. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री
अबुल कलाम आझाद. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर म्हणालो पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर कोण राजेंद्र प्रसाद. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री कोण सरदार वल्लभभाई पटेल. आता बाकीचे आरोग्यमंत्री ते वगैरे विचारतात तुम्हाला. ओके, जे की स्त्री होती कोणती रे, काय नाव तिथं पहिली आरोग्यमंत्री असलेली त्याच्यावर विचारतात. तर मला कमेंट करून सांगा पहिली भारतीय स्वातंत्र्याची पहिली आरोग्यमंत्री कोण होती. ओके, एक महिला होती तिचं नाव मला कमेंट करून सांगा. सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते रे, खान अब्दुल गफ्फार खान. ओके, खान अब्दुल गफ्फार खान यांना सीमांत गांधी म्हणू आपण त्याला. ओके, तो ओळखले जाते. पख्तून आपण पाहतो खुदाई खिदमतगार यांनी संघटना स्थापन केली होती आणि गांधीजीचे अनुयायी होते आणि प्रथम असे परकीय आहेत ते की त्यांना भारतरत्न दिला होता आपण 1987मध्ये. ओके, कारण त्यांना फाळणी मान्य नव्हती आणि गांधी विचाराचे होते. 1970ला पहिल्यांदा त्यांना भारतरत्न दिला आपण, जे की परकीय असो परकीय होते आहे, परकीयमध्ये दुसऱ्या देशाचे होते आणि यांना भारतरत्न दिला आपण. ओके, म्हणजे भारतरत्न म्हणजे पाकिस्तानला गेल्यावर बी त्यांना आपण भारतरत्न दिला म्हणून परकीय म्हणून. नंतर नेल्सन मंडेला पाहतो आपण 1990ला. ओके, नेल्सन मंडेला काहून लिहायला सर हे येते परीक्षेला, नेल्सन आहे की नेल्सन आहे की नेल्सन मंडेला. ओके, मंडेला हे पाहत जायच्यावर प्रश्न विचारतात. ओके, तर खान अब्दुल गफ्फार खान पाहतो आपण. पश्तून म्हणजे पठाण हे होतं आपण ते पाहतो, त्यांचा याच्या मुस्लिमामध्ये असते. त्यांचे एक नेते होते सीमांत गांधी म्हणू आपण त्याला, सरहद गांधी म्हणतो आपण त्यांना, सरहद गांधी. ओके, सरहद गांधी लक्षात ठेवा. तर हे कोण होते, खान अब्दुल गफ्फार खान, खान अब्दुल गफ्फार खान. 96 क्वेश्चन पहा, युरोपियन देशांचा भारतात येण्याचा क्रम कोणता आहे रे. पोर्तुगीज आले पहिले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले आणि नंतर फ्रेंच आले. पहिले पोर्तुगीज आले, सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले, नंतर डच आले, इंग्रज आले. फ्रेंचाची आपण सत्ता पाहिली कुठं होती, पॉंडिचेरीला. आणि खास इंग्रजांनी जर कोणासोबत संघर्ष केला असेल तर फ्रेंचसोबत. बाकी ओके, इंग्रजांमध्ये ते आपण पाहतो इंग्रज फ्रेंच युद्ध. ओके, मग ते आपण हे पाहतो तैनाती फौज, हे बी त्याच्यासाठी चालली होती की कुठंतरी फ्रेंचला डावलल्या जाईल. ओके, त्याच्यामध्ये सरळ सांगितलं होतं तैनाती फौजमध्ये फ्रेंचसोबत संबंध ठेवायचे नाही. म्हणून हे अशा इंग्रजांना बरोबर पाय रोवले आणि 150 वर्ष राज्य केलं. दगडना दगड घेऊन गेले आपल्या भारताला, कंगाल करून गेले आपल्याला. इल्बर्ट बिल वाद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाला, लॉर्ड रिपन. इल्बर्ट बिल पाहतो आपण, मगाशी सांगितलं तुम्हाला. ओके, याच्या आधी सांगितलं इल्बर्ट बिल काय होतं, तेच की भारतीय न्यायाधीश हे जे काही गुन्हेगार असतील, ओके इंग्रज गुन्हेगार असतील त्यांच्या न्यायनिवाडा करतील. तर हे त्यांना मान्य नव्हतं असं की त्यांचा म्हणजे भारतीय आमच्यावर आमची सजा सुनावतील का असं ते म्हणू लागले. बिलकुल नाही म्हणू लागले आणि म्हणून लॉर्ड रिपनवर बर्डन आणला आणि ते कायदा रद्द केला, इल्बर्ट बिल आणलेला. ओके, वाद झाला होता खूप. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना पाहतो आपण 1857ला झाली होती रे, लक्षात ठेवा 1857ला. ओके, विद्यापीठ हे 3 आपण पाहतो महत्त्वाचे, तर 1857पासून स्थापन झालेले आहेत. भारतात नागरी सेवा पाहतो ना आपण, सिव्हिल सर्व्हिस कोणी सुरू केली, लॉर्ड कॉर्नवालिस. पोलीस प्रशासनाचा पण यांनी विकास केला, लक्षात ठेवा. तर लॉर्ड कॉर्नवालिस नागरी सेवा आणली होती यांनी. तर तो लॉर्ड कॉर्नवालिस एक महत्त्वाचा आपल्याला काय दिसतो, गव्हर्नर दिसतो, लक्षात ठेवा. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी आले, 100वा प्रश्न. याच्यामध्ये 9 जानेवारी हा आपला राष्ट्रीय प्रवासी दिन आहे. हा नेहमी विचारतात भारताचा राष्ट्रीय प्रवासी दिन कोणता आहे, तर 9 जानेवारी आहे. तर 9 जानेवारी हा राष्ट्रीय प्रवासी दिन का साजरा केला जातो, कारण महात्मा गांधी आपण पाहतो दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी आले, 9 जानेवारी 1915ला. नंतर त्यांनी 2 वर्षे पूर्ण भारतभर दौरा केला आणि 1917ला पहिले काय वेळा नीळ सत्याग्रह आपण चंपारण्य पाहतो, नंतर खेडा सत्याग्रह पाहतो, नंतर अहमदाबादचा सत्याग्रह पाहतो, नंतर रौलेट ॲक्ट विरुद्ध पाहतो, नंतर आपण काय पाहतो असहकार चळवळ पाहतो, नंतर आपण 1924ला ते काय झाले होते, अध्यक्ष झाले होते, बेळगावचे अध्यक्ष झाले होते. त्याच्यानंतर मी 1924ला सांगितलं तुम्हाला सरोजिनी नायडू, तर 1925ला होत्या कानपूर. बरेच वेळा आपण कमेंट काही चुकलं की करतो, बरोबर असताना करत नाही, पण बरोबर आहे तुमचं बी करत जा, कारण काही गोष्टी विश्वास ठेवतात शिक्षकावर मुलं, तर ते सांगत जा, पण मोठी चूक सांगत जा. तर कानपूर जे अधिवेशन होतं सरोजिनी नायडूचं 1925चं होतं, त्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू, 1925च्या पहिल्या भारतीय महिला आणि दुसऱ्या महिला. कारण पहिली महिला आपण पाहिलं कोण, ॲनी बेझंट. आणि महात्मा गांधी 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे फक्त 1 तास काय म्हणू आपण अध्यक्ष होते. त्यानंतर आपण सविनय कायदेबंद पाहतो, 1931चा आपण आयर्विन करार पाहतो, 1931चा आपण काय पाहतो, त्यानंतर गोलमेज परिषद पाहतो आणि नंतर 1942ला आपण चले जाओ चळवळ पाहतो, करेंगे या मरेंगे पाहतो. हे महत्त्वाच्या गांधीजीबद्दल प्रश्न विचारतात. तर महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी आले, 9 जानेवारी 1915ला. 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन आहे.
100 प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत इतिहास विषयावर. हेच प्रश्न करा, जे काही मी सांगितलेलं आहे त्याच रिलेटेड क्वेश्चन येतील. गव्हर्नर जनरल झालं, महाराष्ट्राचं झालं, महाराष्ट्राचं जे काही स्वातंत्र्य चळवळ आहे त्याच्यावर काही मग प्रश्न घेतलेले आहेत. या सेशनमध्ये याच्या आधी बी वारंवार तेच प्रश्न विचारतात. ओके, तर हे महत्त्वाचं सेशन आहे, हे पाहून घ्या. आवडलं तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.